नमस्कार सर्वांना. राष्ट्रीय घडामोडीमधील हा आपला शेवटचा टप्पा. आजचा काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. थोडक्यात महत्त्वाचे म्हणजे आपण जानेवारी ते मार्च 2024चा संपूर्ण अभ्यास पाहिला आणि डेप्थमध्ये जाऊन अभ्यास केला आपण, की जेणेकरून कोणताही मुद्दा सोडता येणार नाही याची आपण काळजी घेतली. आणि मग त्यातही काही महत्त्वाचे आणि कमी महत्त्वाचे मुद्दे शेवटच्या टप्प्यामधील असतील, पण ते वाचून जाणं तुम्ही अपेक्षित आहे. या ठिकाणी आपण या शेवटच्या टप्प्याची सुरुवात करतो. आजचा आपला पहिला कोणता महत्त्वाचा मुद्दा आहे पहा. आजचा आपला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की एक देश आहे, त्या देशानं राम मंदिराच्या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात 22 जानेवारी रोजी सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांना 2 तासांची विशेष रजा देण्याचा निर्णय घेतला होता. कोणत्या देशानं? म्हणजे आपल्या देशामध्ये ह्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर टीका होत असताना बाहेरचा एक देश आहे की तो 22 जानेवारी रोजी सहभागी होण्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना 2 तासांची विशेष रजा देत आहे. तो देश कोणता? आता हे मी तुम्हाला सांगितलं ते लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं. मॉरिशस हा देश आहे तो. मॉरिशस हा देश आहे. मॉरिशस हा देश आहे की या देशानं राम मंदिराचा जो आपला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला 22 जानेवारी या दिवशी, तर त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना 2 तासांची विशेष रजा दिली होती. पुढे जाऊयात. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी 9 जानेवारी 2024 रोजी कोणत्या विमानतळाचं उद्घाटन केलं आहे? त्यांच्या राज्यामध्ये. त्या विमानतळाचं नाव आहे मलकानगिरी. या विमानतळाचं उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये झालंय? ओडिशा राज्यामध्ये झालेलं आहे. पुढे जाऊयात. दक्षिण गंगा म्हणून ओळख असणाऱ्या कोणत्या नदीची विधिवत महापूजा करणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत? कोणत्या नदीची? दक्षिण गंगा म्हटलं की गोदावरीचं नाव तुमच्या माझ्यासमोर येतं. सहजपणे आपण लिहू शकतो गोदावरी. दक्षिण गंगा म्हणून ओळख असणाऱ्या या गोदावरी नदीची विधिवत महापूजा करणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 17 जानेवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी 800 कोटी रुपयांच्या श्री जगन्नाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाचं उद्घाटन झालंय? 800 कोटी रुपयांच्या श्री जगन्नाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे. कोणत्या? पुरी या ठिकाणी. कुठे आहे पुरी? हे तर तुम्हाला नक्की माहीत असेल. ओडिशा. पुरी ओडिशा या ठिकाणी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 17 जानेवारी 2024 रोजी कोणत्या राज्यामधील गुरुवायूर येथील भगवान कृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे? कोणत्या? हे गुरुवायूर येथील भगवान श्रीकृष्णांचं मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणत्या राज्यातील? आपण असं म्हणतं कोणत्या राज्यातील? तर केरळ राज्यातील. गुरुवायूर मंदिर कुणाचं आहे? श्रीकृष्णांचं मंदिर आहे गुरुवायूर मंदिर. या ठिकाणी आपल्या पंतप्रधानांनी जाऊन तिथे दर्शन घेतलेलं होतं. पुढचा प्रश्न पहा. IIT खरगपूरच्या संशोधकांना कोणत्या ठिकाणी इसवी सन पूर्व 800 वर्षापूर्वीच्या मानवी वसाहतीचे पुरावे आढळले आहेत? हा प्रश्न स्टार करून ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न IIT खरगपूरच्या संशोधकांना सापडले. कोणाला सापडलं आहे ते पण महत्त्वाचं आहे. या ठिकाणी IITचा आपण उल्लेख करतोय, एका संस्थेचा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर. तर या संशोधकांना कोणत्या ठिकाणी इसवी सन पूर्व 800 वर्षापूर्वीच्या मानवी वसाहतीचे पुरावे आढळलेत? तर वडनगर या ठिकाणी. वडनगर कुठे आहे? गुजरातमध्ये आहे. वडनगर गुजरात. आपल्या देशाच्या पंतप्रधानांशी संबंधित हे ठिकाण वडनगर गुजरात. तशा प्रकारे IITच्या खरगपूरच्या संशोधकांना वडनगर गुजरात या ठिकाणी इसवी सन 800 वर्षापूर्वीच्या मानवी वसाहतीचे पुरावे आढळलेले आहेत. पुढे जाऊयात. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 17 जानेवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषदेच्या 12व्या महासभेचं उद्घाटन केलं?
महत्त्वाचा प्रश्न आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 17 जानेवारी 2024 रोजी. कोणी केलं हे पण महत्त्वाचं आहे. आपल्या उपराष्ट्रपतींनी केलं आहे. त्यांचं नाव आहे जगदीप धनखड यांनी. काय केलं यांनी? शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषदेच्या 12व्या महासभेचं उद्घाटन केलंय. कोणत्या ठिकाणी केलंय? नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी हे उद्घाटन केलंय. कुठे उद्घाटन झालं, कशाचं उद्घाटन झालं आणि कोणी केलं? लक्षात आलं? पुढे जाऊयात. देशामधील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी विद्युतीकरण प्रणाली स्थापित करण्याची ऑर्डर कोणत्या कंपनीला मिळाली आहे? देशातील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी विद्युतीकरण प्रणाली स्थापित करण्याची ऑर्डर कोणत्या कंपनीला मिळालेली आहे? L&T, लार्सन अँड टुर्बो. L&T, लार्सन अँड टुर्बो या कंपनीला मिळाली. लक्षात आलं? देशामध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी विद्युतीकरण प्रणाली स्थापित करण्याची ऑर्डर मिळाली. कोणत्या कंपनीला मिळाली असं आपल्याला विचारलं तर L&T कंपनीला मिळाली, ज्याला लार्सन अँड टुर्बो कंपनी असं म्हणतात. पुढे जाऊयात. नवी दिल्लीमधील कर्तव्य पथावरील प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये हवाई दलाच्या तुकडीचं नेतृत्व कोणी केलं होतं? याच्या अगोदर पण सुरुवातीलाच आपण प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती पाहिली होती. त्याच्यात हे पण प्रश्न ॲड करा आणि आपण पाहिलेलाच हा प्रश्न आहे त्या ठिकाणी सुद्धा. पण शेवटी काही प्रश्न आपण पाहतोय. नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरील प्रजासत्ताक दिन संचलनात हवाई दलाच्या तुकडीचं नेतृत्व कोणी केलं होतं? रश्मी ठाकूर असं मी तुम्हाला सांगितलं होतं. रश्मी ठाकूर यांनी नेतृत्व केलं होतं. रश्मी ठाकूर यांनी नेतृत्व केलं होतं. स्क्वॉड्रन लीडर रश्मी ठाकूर. पुढे जाऊयात. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या अग्निवीरांच्या तुकडीचं नेतृत्व कोणी केलं? हा मात्र नवीन मुद्दा आपल्याला मिळतात. अग्निवीरांच्या तुकडीचं नेतृत्व कोणी केलं होतं हे पण आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. फ्लाईट लेफ्टनंट सृष्टी वर्मा यांनी केलेलं होतं. सृष्टी वर्मा, फ्लाईट लेफ्टनंट सृष्टी वर्मा यांनी केलेलं होतं. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रथमच सहभागी झालेल्या अग्निवीरांच्या तुकडीचं नेतृत्व कोणी केलेलं होतं? तर अग्निवीरांच्या तुकडीचं नेतृत्व सृष्टी वर्मा यांनी केलेलं होतं. फ्लाईट लेफ्टनंट आहे त्या, हे लक्षात ठेवायचे. पुढे जाऊयात. नरेंद्र मोदी 20 जानेवारी 2024 रोजी कोणत्या राज्यातील प्राचीन श्री रंगनाथ स्वामी मंदिराला भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरले? श्री रंगनाथ स्वामी मंदिर चर्चेमध्ये आहे. ते कोणत्या राज्यामध्ये आहे? श्री रंगनाथ स्वामी मंदिर जे आहे ते मंदिर तामिळनाडू राज्यामध्ये आहे. तामिळनाडू राज्यामध्ये. तामिळनाडू. हे काही थोडक्यात प्रश्न आपण पाहतो शेवटच्या टप्प्यातले. नरेंद्र मोदींनी 20 जानेवारी 2024ला कोणत्या राज्यातील? तामिळनाडू राज्यातील प्राचीन श्री रंगनाथ स्वामी मंदिराला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे पहा. भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्थेनं 25 जानेवारी 2024 रोजी आपल्या दक्षता विभागाच्या कोणत्या जर्नलचं अनावरण केलं आहे? दक्षता विभागाच्या कोणत्या जर्नलचं? पहिल्यांदा प्रश्न पुन्हा एकदा पाहूयात. भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्थेनं 25 जानेवारी 2024ला आपल्या दक्षता विभागाच्या कोणत्या जर्नलचं अनावरण केलेलं आहे? तर पहल नाव आहे त्याचं. पहल या जर्नलचं अनावरण केलेलं आहे. तर हा प्रश्न मुख्य परीक्षेसाठी असेल. राज्यसेवेची मुख्य परीक्षा किंवा या आपल्या येणाऱ्या PSI STI ची मुख्य परीक्षा, कारण पूर्व परीक्षेला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जात नाही शक्यतो, पण लक्षामध्ये ठेवा, कुठे ना कुठे उपयोगी येईल. भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्थेनं 25 जानेवारी 2024ला आपल्या दक्षता विभागाच्या कोणत्या जर्नलचं अनावरण केलं? पहल याचं अनावरण केलं. पुढे जाऊयात. कोणत्या प्रदेशात 40 दिवसांचा सर्वाधिक थंडीचा चिलाई कलान हा हंगाम 30 जानेवारी 2024 रोजी समाप्त झाला? कोणत्या प्रदेशात 40 दिवसांचा सर्वाधिक थंडीचा चिलाई कलान हा हंगाम आहे? तर 30 जानेवारी 2024 रोजी तो समाप्त झाला.
काश्मीर खोऱ्यामध्ये, काश्मीर खोरे, काश्मीर खोरे यामधील आहे, काश्मीर खोरे. लक्षात आलं. कोणत्या प्रदेशात 40 दिवसांचा सर्वाधिक थंडीचा कोणता हंगाम किंवा डायरेक्ट आपल्याला चिलाई कलान हा हंगाम कोणत्या राज्यामध्ये आहे, थंडीचा हंगाम कोणत्या राज्यामध्ये आहे, तर काश्मीर खोऱ्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या राज्यानं प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आपले सिंगचुंग बुगुन व्हिलेज, सिंगचुंग बुगुन व्हिलेज कम्युनिटी रिझर्व हे 17 चौरस किलोमीटर जैवविविधता हॉटस्पॉट प्रदर्शित केलेलं होतं. कोणत्या राज्यानं प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आपले सिंगचुंग बुगुन व्हिलेज कम्युनिटी रिझर्व हे 17 चौरस किलोमीटर जैवविविधता हॉटस्पॉट प्रदर्शित केलेलं होतं. कोणत्या राज्याने हे हॉटस्पॉट प्रदर्शित केलेलं होतं, तर अरुणाचल प्रदेश राज्यानं हे केलेलं होतं. अरुणाचल प्रदेश या राज्यानं हे केलं होतं. पुढचा प्रश्न पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या कायमस्वरूपी कॅम्पसचं उद्घाटन झालं? राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी NIT चे याच्या कायमस्वरूपी कॅम्पसचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. गोवा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. गोवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कायमस्वरूपी कॅम्पसचं उद्घाटन किंवा आपल्याला म्हणता येईल राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या कायमस्वरूपी कॅम्पसचं उद्घाटन झालंय. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. कुठे झाले? गोव्याला झालंय. कोणत्या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना समर्पित असलेला देशातील पहिला सर्वात मोठा बापू टॉवर उभारण्यात आलेला आहे? बापू टॉवर कोणत्या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना समर्पित असलेला देशातील पहिला सर्वात मोठा बापू टॉवर उभारण्यात आलेला आहे? कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे? पटना या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. पटना, बिहार, पटना. किती फूट उंचीचं आहे माहिती आहे? 120 फूट उंच आहे. 120 फूट उंच बापू टॉवर कोठे उभारण्यात आलेला आहे? डायरेक्ट क्वेश्चन. बापू टॉवर पटना, बिहार. उंची किती? 120 फूट. हे महत्त्वाचं, हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. कोणत्या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना समर्पित असलेला देशातील पहिला आहे सर्वात मोठा बापू टॉवर उभारण्यात आलेला आहे? पटनाला उभारण्यात आलेला आहे, बिहारमध्ये. उंची किती आहे? तर उंची 120 फूट आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. सर्बानंद सोनोवाल यांनी 7 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनच्या नवीन कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन केलेलं आहे? म्हणजे नॅशनल कमिशन ऑफ इंडिया सिस्टीम ऑफ मेडिसिनच्या नवीन कार्यालय इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे. कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? आणि आपण काय म्हणतोय? सर्बानंद सोनोवाल यांनी केलं. हे नवी दिल्लीला झालं. नवी दिल्ली, हे नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे. पुढे जाऊयात. कोणते राज्य 21 विमानतळ असणारं भारतातील पहिलं राज्य बनणार आहे? 21 विमानतळ असणारं पहिलं राज्य उत्तर प्रदेश बनणार आहे. हे पण लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश हे बनणार आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे गौडिया मिशनचे संस्थापक श्री प्रभुपादजी यांच्या कितव्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात संबोधित केलेलं होतं? आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे? कार्यक्रमाला संबोधित केलं आहे, पण कोणाची? नवी दिल्ली येथे गौडिया मिशनचे संस्थापक श्री प्रभुपादजी यांच्या कितव्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला संबोधित केलेलं होतं? 150वी जयंती होती ही. 150वी जयंती यांची 150वी जयंती होती. तर याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमामध्ये संबोधित केलेलं होतं. पुढे जाऊयात. कोणत्या संस्थेनं भारतीय विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक देयक आधुनिक करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत सहकार्य केलं आहे?
हे मात्र लक्षामध्ये ठेवा. कोणत्या संस्थेने भारतीय विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक देयक आधुनिक करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत सहकार्य केलेलं आहे? तर या ठिकाणी त्या कंपनीचं नाव आहे फ्लायवायर. या कंपनीनं केलेलं आहे सहकार्य. फ्लायवायर या संस्थेनं भारतीय विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक देयक आधुनिक करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत सहकार्य केलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 7 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी बांधकाम कौशल्य प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन केलं गेलेलं आहे? 7 फेब्रुवारी 2024ला कोणत्या ठिकाणी बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी बांधकाम कौशल्य प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर हे आसाममध्ये केले गेलेलं आहे. गोगामुख असं त्याचं नाव आहे. या ठिकाणी गोगामुख आसाम, या ठिकाणी गोगामुख आसाम. तर या ठिकाणी बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी बांधकाम कौशल्य प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे? आसाम राज्यामध्ये. आसाम राज्यामध्ये कोठे? गोगामुख या ठिकाणी, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्थेनं अक्षय ऊर्जा क्षेत्रातील नाविन्य आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत करार केला? स्टार करून ठेवा अशा प्रकारच्या प्रश्नाला. भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्थेनं कशात? अक्षय ऊर्जा क्षेत्रामधील नाविन्य आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत करार केलाय? कोणत्या IIT सोबत करार केलेला आहे? तर IIT भुवनेश्वर सोबत करार केलेला आहे. IIT भुवनेश्वर सोबत करार केलेला आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या धोक्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कोणत्या राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं नितीश डिव्हाइस लॉन्च केले? नितीश डिव्हाइस म्हणजे नितीश कुमार बिहारचे. आपल्याला लगेच बिहार राज्य म्हणता येईल. नितीश डिव्हाइस लॉन्च केले. कशासाठी केलेलं आहे? नैसर्गिक आपत्तींमुळे उद्भवलेल्या धोक्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी बिहार राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नितीश नावाचे डिव्हाइस लॉन्च केलं. डायरेक्ट विचारतील कोणतं डिव्हाइस लॉन्च केलं हे पण विचारतील. तर नितीश डिव्हाइस लॉन्च केलं हे पण लक्षामध्ये ठेवा. कशासाठी केलंय हे पण लक्षामध्ये ठेवा. पुढे जाऊया. ढोकरा शिल्पकला ही 4000 वर्षापूर्वीची प्राचीन धातू ओतकाम परंपरा कोणत्या राज्यातील आहे? महत्वाचा प्रश्न आहे. एक शिल्पकला आहे, त्या शिल्पकलाचं नाव काय? ढोकरा. ढोकरा शिल्पकला कधीची आहे? 4000 वर्षापूर्वीची आहे. मग 4000 वर्षापूर्वीची प्राचीन धातू ओतकाम परंपरा आहे. ही कोणत्या राज्यामधील आहे? तर आपल्या छत्तीसगड राज्यामधलं हे आहे. छत्तीसगड राज्यामधील हे आहे. पुढे जाऊयात. पंजाब युनिव्हर्सिटीच्या कॉम्प्युटर सायन्स विभागानं इंटरनेटवर कोणत्या लिपीच्या टायपिंगचा अनुभव वाढवण्यासाठी डिझाईन केलेली पुराण ही प्रणाली सुरू केली आहे? आता काय विचारलंय पहा. एक एक वाक्य आपण समजावून घेऊयात. आपल्याला म्हणतात पंजाब युनिव्हर्सिटीचा एक भाग आहे, त्या विभागाचं नाव आहे कॉम्प्युटर सायन्स विभाग. या विभागानं काय केलंय? इंटरनेटवर एका लिपीच्या टायपिंगचा अनुभव वाढवण्यासाठी डिझाईन केलेली पुराण ही प्रणाली सुरू केली. म्हणजे पुराण ही प्रणाली सुरू केली. कोणती प्रणाली सुरू केली हे पण विचारतील. आणि कशासाठी? या विभागाने इंटरनेटवर कोणत्या लिपीचा? गुरुमुखी लिपीचा. गुरुमुखी लिपी लक्षात ठेवा. गुरुमुखी लिपी लक्षात आलं. पंजाब युनिव्हर्सिटीच्या कॉम्प्युटर सायन्स विभागानं इंटरनेटवर गुरुमुखी लिपीचा टायपिंगचा अनुभव वाढवण्यासाठी डिझाईन केलेली प्रणाली कोणती आहे हे पण विचारतील. डिझाईन केलेली पुराण ही प्रणाली सुरू केलेली आहे. म्हणजे पुराण गुरुमुखी हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि कशासाठी? लक्षात आलं. गुरुमुखी लिपीचा टायपिंगचा अनुभव वाढवण्यासाठी
कोणती प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे? पंजाब युनिव्हर्सिटीच्या कॉम्प्युटर सायन्स विभागानं कोणती प्रणाली सुरू केली? पुराण प्रणाली सुरू केली. कोणत्या लिपीसाठी? गुरुमुखी लिपीसाठी. पुढे जाऊया. कोणत्या राज्यात नव्यानं बांधण्यात आलेल्या कालुघाट इनलँड वॉटरवे ट्रान्सपोर्ट, कालुघाट इनलँड वॉटरवे ट्रान्सपोर्ट या टर्मिनलचे उद्घाटन सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? कोणत्या राज्यात नव्यानं बांधण्यात आलेल्या कालुघाट इनलँड वॉटरवे ट्रान्सपोर्ट टर्मिनलचं उद्घाटन सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? हे बिहार राज्यामधलं आहे. बिहार, हे बिहार राज्यामधलं आहे. लक्षात आलं? बिहार राज्यानं नव्यानं बांधण्यात आलेल्या कालुघाट इनलँड वॉटरवे ट्रान्सपोर्ट टर्मिनलचं उद्घाटन झालंय. ते सर्बानंद सोनोवाल यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. पुढे जाऊयात. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी बागची श्री शंकरा कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचं उद्घाटन केलेलं आहे? बागची श्री शंकरा कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचं उद्घाटन केलेलं आहे. तर ते भुवनेश्वर आहे. नवीन पटनाईक म्हणजे ओरिसामध्ये आपल्या लक्षात येत आहे भुवनेश्वर. भुवनेश्वर या ठिकाणी, भुवनेश्वर या ठिकाणी बागची श्री शंकरा कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या राज्यातील श्री कल्की धाम मंदिराचं भूमिपूजन केलं? कल्की धाम मंदिर कोणत्या राज्यामध्ये? कल्की धाम मंदिर उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. यूपी, उत्तर प्रदेश राज्यामध्ये. पुढचा प्रश्न. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 20 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचं उद्घाटन केलं आहे? केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उद्घाटन केलंय. कोणत्या ठिकाणी देशातील पहिलं स्किल इंडिया सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे? तर हे आपण पाहिलं होतं. संबलपूर, ओडिसा हे आपलं उत्तर आहे. SIC स्किल इंडिया सेंटर. हा प्रश्न आपण अगोदर अभ्यासला आहे. संबलपूर, ओडिशा हा रिपीट झालेला आपल्याला दिसतं. पण लक्षामध्ये ठेवा, देशातील पहिलं स्किल इंडिया सेंटर त्याच्यावर आपण चर्चाही केली होती. पुढे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 20 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचं एम्सचं उद्घाटन केलंय? 20 फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या ठिकाणी केलंय? जम्मू या ठिकाणी केलंय. जम्मू या ठिकाणी केलेलं आहे 20 फेब्रुवारी 2024 ला. हे पण आपण अभ्यासलंय. कोणत्या ठिकाणी? अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचं उद्घाटन झालंय फेब्रुवारी 2024 मध्ये. ते जम्मू या ठिकाणी झालंय, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कोणत्या राज्यानं रोडामाइन बी हे रसायन आढळल्यानं कॉटन कॅन्डीच्या विक्री आणि उत्पादनावर बंदी घातलेली आहे? कोणतं रसायन आढळलंय पहा. रोडामाइन बी हे रसायन आढळून आलेलं आहे. त्यामुळं कॉटन कॅन्डीच्या विक्री आणि उत्पादनावरती बंदी घातली. कोणत्या राज्याने घातलेली? तामिळनाडू राज्यानं ही बंदी घातलेली आहे. तामिळनाडू राज्यानं ही बंदी घातलेली आहे. लक्षात आलं? कोणतं ते लक्षात ठेवा. रसायन रोडामाइन बी हे रसायन आढळल्यानं कॉटन कॅन्डीच्या विक्री आणि उत्पादनावरती बंदी घातलेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बालविवाह रोखण्यासाठी कोणत्या राज्यानं 1935चा मुस्लिम विवाह व घटस्फोट नोंदणी कायदा रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे? बालविवाह रोखण्यासाठी कोणत्या राज्यानं? तर आसाम राज्यानं असं केलेलं आहे. आसाम राज्यानं ही मंजुरी दिलेली आहे. आसाम बालविवाह रोखण्यासाठी आसाम राज्यानं 1935चा मुस्लिम विवाह व घटस्फोट नोंदणी कायदा रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 24 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालयात पंचकर्मावरील उत्कृष्ट केंद्राचं उद्घाटन केलं? सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन पंचकर्मा. काय केलंय हे अगोदर आपण विचार करूयात थोडंसं.
केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 24 फेब्रुवारी 2024ला एका ठिकाणी कशाचं उद्घाटन केलंय पहा, आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालयात पंचकर्मावरील उत्कृष्ट केंद्र याचं उद्घाटन झालं. सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन पंचकर्मा याचं उद्घाटन झालंय. कोणत्या रुग्णालयामध्ये आहे? गुवाहाटी या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? तर गुवाहाटी या ठिकाणी. गुवाहाटी या ठिकाणी. गुवाहाटी या ठिकाणी. लक्षात आलं? गुवाहाटी या ठिकाणी आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालयात पंचकर्मावरील उत्कृष्ट केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे. पुढे जाऊयात. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी 26 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या IIT संस्थेनं विकसित केलेल्या इन्व्हेस्टर इन्फॉर्मेशन अँड ॲनालिटिक्स प्लॅटफॉर्मचं अनावरण केलेलं आहे? केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी कधी? फेब्रुवारी 2024 मध्ये. कोणत्या IIT संस्थेनं विकसित केलेलं? कोणत्या IIT संस्थेनं विकसित केलेलं इन्व्हेस्टर इन्फॉर्मेशन अँड ॲनालिटिक्स प्लॅटफॉर्मचं अनावरण केलेलं आहे? तर IIT मद्रासनं विकसित केलेलं. IIT मद्रासनं विकसित केलेलं. आता डायरेक्ट हे पण विचारतील, इन्व्हेस्टर इन्फॉर्मेशन अँड ॲनालिटिक्स प्लॅटफॉर्मचं अनावरण कोणत्या IITनं केलेलं आहे? कोणत्या IITनं केलेलं आहे? IIT मद्रासनं केलेलं आहे. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. सरकारी आणि खाजगी मालमत्तेच्या नुकसानीसाठी दंगलखोरांना जबाबदार धरण्यासाठी कोणतं राज्य सरकार विधेयक आणणार आहे? कशासाठी? पहा, सरकारी आणि खाजगी मालमत्ता नुकसानीसाठी दंगलखोरांना जबाबदार. मग दंगली झाल्या की लोक दुसऱ्याची घरं जाळणं, दुसऱ्याच्या गाड्या जाळणं, सरकारी बसेस जाळणं, असे प्रकार आपण पाहतो. मग एक राज्य असं आहे की त्या राज्याने काय केलं आहे की या मालमत्तेच्या नुकसानीसाठी दंगलखोरांना जबाबदार धरण्यासाठी विधेयक आणणार आहे. कोणतं राज्य? उत्तराखंड राज्य आहे. उत्तराखंड राज्य आहे. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या ठिकाणी भारत थायलंड संयुक्त आयोगाची 10वी बैठक झाली? भारत थायलंड संयुक्त आयोग याची कितवी बैठक झाली? 10वी बैठक झालेली आहे. कोणत्या ठिकाणी? नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी ही बैठक झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोणत्या ठिकाणी असलेल्या श्री स्वामीनारायण विश्वमंगल गुरुकुलमध्ये स्वामीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या रिसर्चचं उद्घाटन केलेलं आहे? मेडिकल सायन्स. तशा प्रकारे प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारलेला आहे? श्री स्वामीनारायण विश्वमंगल गुरुकुलमध्ये स्वामीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? ते कलोल या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कलोल स्थानाचं नाव आहे कलोल. कुठे आहे कलोल? कलोल आहे गांधीनगर गुजरात या ठिकाणी. गांधीनगर गुजरात. कलोल गांधीनगर गुजरात या ठिकाणी आहे. लक्षात आलं? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलोल या ठिकाणी असलेल्या श्री स्वामीनारायण विश्वमंगल गुरुकुलमध्ये स्वामीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चचे उद्घाटन केलेलं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. 6 मार्च 2024 रोजी कोणत्या ठिकाणी 10व्या भारत दक्षिण कोरिया संयुक्त आयोगाची बैठक पार पडली? 10वा भारत दक्षिण कोरिया संयुक्त आयोग याची बैठक पार पडली. कोणत्या ठिकाणी पार पडली? सेऊल या ठिकाणी पार पडली होती. आंतरराष्ट्रीय घडामोडीमधल्या काही घडामोडी याच्यामध्ये आपल्याला दिसतात. तर 6 मार्च 2024ला सेऊल या ठिकाणी 10व्या भारत दक्षिण कोरिया संयुक्त आयोगाची बैठक पार पडलेली हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, आजचा आपला शेवटचा प्रश्न. इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी यामधील शास्त्रज्ञांनी कोणत्या वनस्पतीच्या तंतूचा वापर करून इको फ्रेंडली जखमेवर ड्रेसिंग मटेरियल तयार केलेलं आहे? लक्षात आलं? इको फ्रेंडली जखमेचं ड्रेसिंग मटेरियल तयार केलेलं आहे.
हे आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. इको फ्रेंडली जखमेचं ड्रेसिंग मटेरियल तयार केलेलं आहे. काय विचारलंय, कोणी, पहिल्यांदा आपण ते पाहूयात, कोणत्या शास्त्रज्ञांनी? इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी IASSTच्या शास्त्रज्ञांनी कोणत्या वनस्पतीच्या, केळी या वनस्पतीच्या तंतूचा वापर करून काय तयार केलंय? इको फ्रेंडली जखमेचं ड्रेसिंग मटेरियल तयार केलेलं आहे. लक्षात आलं? तर अशा प्रकारे ह्या राष्ट्रीय घडामोडी सर्व आपल्या संपल्या. जानेवारी ते मार्च 2024 दरम्यानच्या सर्व घडामोडींचा आपण सविस्तरपणे अभ्यास केला. याच्यातून तुमचे 150 ते 200 प्रश्न तयार होतील. या पद्धतीनं आपण हा सगळा अभ्यास केलेला आहे. मग याच्यावरचे जर प्रश्न तुम्हाला सोडवता आले तर मग तुम्हाला ते राष्ट्रीय घडामोडी हा तुमचा टॉपिक पूर्ण झाला. जानेवारी ते मार्च 2024चा, म्हणजे आपल्या 5 जानेवारीच्या परीक्षेला येणाऱ्या परीक्षेसाठी हे उपयुक्त असेल, हे लक्षामध्ये ठेवायचं. आपण या ठिकाणी थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये नवीन घडामोडींसह. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.